आपण आपल्या आई-वडिलांकडून नेहमी ऐकत आलो, की सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करा. सोन्या चांदीमध्ये केलेली गुंतवणूक कधी वाया जात नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण गेल्या काही दिवसात प्रत्यक्ष अनुभवल्या सुद्धा आहेत. बट त्याच सोन्या चांदीच्या रेटमध्ये अचानक आपल्याला डाऊनफॉल बघायला भेटलाय. सोन्यामध्ये चक्क 5 ते 6% डाऊनफॉल आपण बघायला भेटला आणि हा डाऊनफॉल 2013 नंतरचा सगळ्यात मोठा डाऊनफॉल होता. तसंच चांदीमध्ये सुद्धा आपण 2 दिवसात 12%चा डाऊनफॉल बघायला भेटला आणि हा डाऊनफॉल 2021 नंतरचा सगळ्यात मोठा डाऊनफॉल होता. हा डाऊनफॉल का आला याची तुम्हाला रिझन्स माहिती आहेत का? त्यातलं सर्वात पहिलं मेन रिझन म्हणजे प्रॉफिट बुकिंग. जे स्पेक्युलेटिव्ह ट्रेडर्स असतात, जे कमी प्राईजला बाय करतात आणि हाय प्राईजला सेल करून देतात. सो त्यांनी काय केलं, अचानक प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली आहे. सो अचानक प्रॉफिट बुकिंग जेव्हा आपण करतो, तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये कुठे ना कुठेतरी डाऊनफॉल जो आहे तो बघायला भेटतो. त्यानंतरचा सेकंड पॉईंट म्हणजे की स्ट्रॉंग US डॉलर. जेव्हा डॉलर स्ट्रॉंग होतो, तेव्हा ऑटोमॅटिकली जे बाकीचे इन्व्हेस्टमेंट रूट्स आहेत, ते हळूहळू वीक व्हायला सुरुवात होते. तिसरं महत्त्वाचं रिझन म्हणजे फेडरल इंटरेस्ट रेट स्पेक्युलेशन, ज्यामध्ये फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्यामुळे लोक सोन्या चांदीच्या गुंतवणुकीऐवजी लोक इतर गुंतवणुकीकडे सुद्धा वळतात. हे 3 मेन रिझन्स होते ज्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये खूप मोठा डाऊनफॉल बघायला भेटला. पण तुम्हाला काय वाटतं, सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला हाच योग्य टाईम आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.